वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिनाथ परब निर्मित आणि त्रिवेणी संगम प्रस्तुत आणि अभिराम भडकमकर लिखित आणि योगेश तरी दिग्दर्शित 2 अंकी हलकं फुलकं कौटुंबिक नाटक पाहुणा। पाहुणा कलाकार अश्विन राऊत, सिद्धेश शेटिये, रामदास परब, निवेदिता पुणेकर, हर्षदा बागायतकर आणि देवीदास राऊत। सहदिग्दर्शक आतिश परब, ध्वनिसंकलन मंगलमूर्ती साऊंड दोडामार्ग, रंगमंच केळबाई भूमिका रंगमंच परिये, पार्श्वसंगीत आशिष राऊत, विशेष सहाय्यक रवी राऊत, पुंडलिक शेडगावकर, व्यवस्थापक साळ ग्रामस्थ। तर सुरुवात करत आहोत आदिनाथ परब निर्मित आणि त्रिवेणी संगम प्रस्तुत 2 अंकी हलकं फुलकं नाटक पाहुणा। आत्मविरोधी कुतूहल धरा, आत्मविरोधी कुतूहल धरा, नवन नटवरा विस्मयकारा, नवन नटवरा विस्मयकारा। विवाह करुणी मदन दारिया, विवाह करुणी मदन दारिया, बिंदु से मिला धन वैरागी द्यूत खेळला, धन वैरागी द्यूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाचा ऐशानीला, परमेशाचा ऐशानीला, कवी कृष्णनाथ विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहल धरा, आत्मविरोधी कुतूहल धरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157
टेप रेकॉर्डर आहे, टेप रेकॉर्डर. आणि तोही सोनीचा. फुकटात मिळवलात की काय जाऊया सारखा? आधी बंद करा तो. का म्हणून? आरती करते ना मी, माझ्या गणपतीला ऐकू जाईल का त्या गोंगाटात? त्यापेक्षा तुमच्या हातातली घंटा वाजवणं बंद करा, बक्कळ शांतता होईल. मोंगलाई आहे की काय? आम्ही आमच्या घरात घंटा वाजू नाही तर ताशे पडू. तुमचं गेलं काय गेलं म्हणते मी. आमचं काही जात नाही, आमचं काही जात नाही. पण तुमचा गणपती पळून जायचा तुमच्या या ढोल ताशाच्या आवाजात. आमचा गणपती काय तुमच्या पोरी सारखा आहे? दिसला कोणी गोरा गोमटा की पळ त्याच्या बरोबर. दिसला कोणी गोरा गोमटा की पळ त्याच्या बरोबर. माझ्या बकुळेचं नाव घ्यायचं कारण नाही हो. चांगली सुखात आहे हो. मागच्या वेळी अचानक आली तेव्हा पाठीवर दिसल्या हो सुखाच्या खुणा. हा घ्या आरती घ्या, घ्या प्रसाद घ्या, घ्या. प्रसाद नंतर अजून अथर्व शीर्ष, मंत्र, पुष्पांजली सगळं व्हायचं आहे. आमचं कसं सगळं यथा सांग, शॉर्टकट नाही काही. रिटायरमेंट नंतर तुम्ही रिकामेच बसलेला आहात. पण माझं तसं थोडंच आहे, मला सगळी कामं करायची आहेत. पाहुणे, ओ पाहुणे, उठणार का? पांघरून आतून बाहेर येऊन तुमचा मुखडा दाखवा. नाही म्हणजे आडून आडून बघायचा, लोकांना त्रास नको. अरे कॅसेट अडकली वाटतं. चोंबड्या मेला. भोंगा, आठाचा भोंगा हा. अरे वा, तुमच्याकडे 8 वाजता भोंगा वाजतो? तुमच्या गावाकडे नाही होत? आमच्या गावाकडे मुळी 8 वाजतात की तेच नाहीत आम्हाला. आमची सुरुवातच मुळी 9 वाजता होते. तोंड धुवा, तोंड धुवा. मग उठायला नको लवकर, असं आळशासारखं झोपून राहायचं नाही. हा जा, आत ढकला तिकडं. काय गावंडळ माणूस आहे अगदी. दरवाजा सुद्धा उघडायचा कळत नाही याला. वा 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 वा, मस्त रखमुळे असले अक्का. अक्का, तुमच्या ह्या तुळशीरुंद्राचं दर्शन घेतलं की मन कसं प्रसन्न वाटतं. बाकी काही म्हणा, व्यवस्थितपणा अगदी तुमच्या हाडामासात खेळले, हाडामासात. नेने ओ नेने, काही उसणं पासणं हवंय का? छे छे, मग सकाळी सकाळी माझी आरती कशाला? बोला बोला, बोलून टाका. काय हवंय, साखर की केरसुणी? नाही हो, मी काय म्हणतो, सकाळी उठून हे सगळं सडा सारवण्यापेक्षा फरशी बसून घ्या ना, फरशी. माझ्या ओळखीचा एक जण. मग घ्या तुमच्या अंगणात बसून. छे हो, दोघांनी मिळून बसवली तर स्वस्तात नाही का पडणार? पण सगळी जमीन उकरावी लागेल. आम्ही आहोत ना, तुम्ही फक्त आमच्या पडवीत खुर्ची टाकून बसा. मी? हो आणि तुमच्या पडवीत हो ती खुर्ची टाकून? हो आणि तुम्ही जमीन खणणार? हो. काय हो, मागच्या खैपेला घरात फरशी बसवा फरशी बसवा म्हणून मागे लागला होता. आता तुळशी वृंदावनच खणायचं म्हणताय? हो. काय हो नेने, मागच्या जन्मात कोण होता हो, उंदीर का घूस? काहीतरी आपलं तुमचं. सदा आपलं ते टुमणं, हे उकरा जमीन खणा फरशा बसवा, हेच करा आणि तेच करा. सारखं सारखं आपलं लावलंय मागे. अहो, तुम्ही ह्या वयात असं काम करताना आम्हाला बघवत नाही हो. मग तुम्ही झाडताय उद्यापासून अंगण, जमेल तुम्हाला? काहीतरी सांग. पाहुणे, झालं का तोंड धुवून? चहा आणते हो, चहा आणते. बसा बसा. साखर किती? भरपूर भरपूर. ओ पाहुणे, आणि साय चालते का? साय का गाळून अरे देऊ? दूधवाला आला वाटतं. चालते चालते.
अक्का हे शेजारी का आपले? शेजारी शेजारी कसले? गेल्या जन्माचे दावेदार आहेत, दावेदार नुसते. गेली 30 वर्ष ओळखते ना मी यांना. यांच्या नादाला लागू नका पाहुणे. नुसत्या चौकशा, नुसत्या चौकशा. आता आम्ही आमच्या घरात पेईंग गेस्ट ठेवू, नाहीतर गाढवं आणून बांधू. गाढवं? अयो, तुमचं मेलं काय गेलं म्हणते मी, पण नाही, 17दा घरात डोकावून बघतील. एवढी बारीक नजर जर आपल्या पोरीवर ठेवली असती तर गेली असती का ती पळून पंजाब्या बरोबर? आता नाही बाहेर यायचे, आता उंदरासारखे घरात. चहा आणते हो, चहा आणते. बसा बसा, पाणी ठेवलंय चहाला, चहा आणते, बसा. अरे काय चाललंय काय? अरे तू कधी आलास? मी आत्ताच. हा. अरे काय नाही रे, त्याचा ना आवाजच तसा आहे, अगदी भांडल्यासारखा. अरे पण तू कसं काय आलास? अरे ऑफिसला निघालो होतो, म्हटलं बघावं तुझं काय चाललंय ते. अरे सकाळी 8ला उठावं लागतं रे, चहा सुद्धा तोंड धुतल्यानंतर. पण किमान पाठ टेकायला का होईना, जागा तर भेटली ना व्यवस्थित. हा, बाकी जागा मस्त आहे, फार वस्तीच्या बाहेर आहे, थंड आहे. हा पण क्रेडिट गोज टू या. ते कसं काय बुवा? कसं काय म्हणजे? अरे मला नीट राहता यावं, मुंबईमध्ये माझी सोय व्हावी म्हणून तू माझ्याबरोबर फिरलास, माझी सोय केलीस. मग नीट राहता यावं म्हणून नाही काही, मग नीट शहाणा होऊन 2 महिन्यात परत जावंस म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, तू ये मुंबईत. नाही ना ऐकत. तुला आता गायक व्हायची खास. खास काय शब्द वापरतोस बाब्या? योग्यच आहे, आधी सांगून बघितलं, आता खात सुट्टे, खाजू नकोस. मलम लाव एखादं, तर ऐकतं का कोणी? रक्त यायला लागलं की लावतोच ना आपण मलम. म्हणजे माझ्या खाजेवर हे मलम? मलम हे नाही आहे, मग? मलम ते आहे. हा, ते तू लावायचंय. हा. तुला सांगतो अंत्या, गाणं म्हणून पोट भरणाऱ्या 2च जमाती आहेत मुंबईत. एक लता रफिक किशोरची आणि दुसरी लोकल मधली. तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. साल्या नाही खिशातले एका पैशाचे 1 लाख केले ना तर नाव नाही सांगणार बघ. शाबास. अरे वा चहा. अक्का तुम्ही ओळखताय ना, काल संध्याकाळी आला होता मला इकडे सोडायला. बाबू धडफळे, मित्र माझा. DNT कंपनीमध्ये कामाला आहे. हो, ऑफिसला निघालो होतो, म्हटलं बघावं ह्याचे काय हाल हवाल आहेत ते. ऑफिसला निघाला? हो. मग काय जेवूनच निघाला असाल घरून. आता कसला चहा घेताय तुम्ही? घ्या पाहुणे, तुम्ही चहा घ्या. आईला जेवून सकाळी 8 वाजता? धन्य हो धन्य. आणि काय रे, तुझी काय बाबा आता राहायची चांगली सोयच झाली. हो, घर मस्त आहे. आनंदानंच पोट भरलं असणार हा, तुझं. मग काय? आता कसला कप्पा चहा घेतोय? पण अंत्या, हे प्रकरण दिसतं तेवढं आध्यात्मिक नाहीये. हे आणि आध्यात्मिक नाही रे, नाही बाबा. यालाच म्हणतात स्ट्रगल बाबा. गायक व्हायला आलास ना, आता व्हा गायक किशोर कुमार. अरे हो, पण किशोर कुमारला मुंबईत आल्या आल्या मधुबाला भेटली रे. आम्हाला कोण? गोदूबाला. पाहुणे आंघोळ करणार ना आज? काल केली ना. आलो. 2 मिनिटात. चहा बरा झालाय ना? हो. आवडला? हो बरं बरं बरं. मोरीत पाणी नीट टाका. हो सगळा साबण धुवून जाईपर्यंत. हो. येताना पाय पुसण्याला पाय पुसा नीट, नाहीतर घरभर ओल होते हो. घसा बसला वाटत. नाही, चहा घेतली ना. उद्यापासून आलं टाकेन हो चहा. बसा बसा का बसा. त्याचं काय आहे ना, पहिल्यांदाच घरापासून लांब राहतोय, सवय नाही हो त्याला. पण गातो मात्र छान. गळा अगदी गोड आहे बघा. नाही, ते त्याच्या सामानावरून कळलंच. एक बाजाची पेटी, एक तबला, एक डग्गा आणि एक पिशवी. गायक व्हायचं स्वप्न घेऊन आलाय.
आधी पोटा पाण्याचं बघा म्हणावं. कमावतो का काही? काळजी करू नका, भाडं वेळच्या वेळी देईल तुम्हाला तो. अहो भाड्याची काळजी कशाला, त्याची एवढी चिंता नाही हो. फारच तुमलं तर काढेन घराबाहेर आणि तबला डग्गा ठेवून घेईन. हा होईल मला डाळ तांदूळ ठेवायला. मग मागच्या वेळेचा पियंगेश होता ना कोणी, काय तर म्हणे कोणी प्रोफेसर होता, सुट्टीवर म्हणून जो गावाला गेला तो परत फिरकलाच नाही. मग काय बंबात लाकडं घातलीच कशाला महिनाभर. सारखी आपली पुस्तकं गाईड आणि तपासायचे पेपर. धन्य हो धन्य अक्का तुमचं. पण अक्का, इथे चांगली सोय असताना, तुमच्यासारखी मायेची माणसं असताना त्यांनी असं पळून का जावं? दुसरं काय, हे शेजारी आहेत ना मेले शेजारी. आम्ही पेंगेश ठेवला की यांनी गळ टाकलाच. गळ? स्वतःची पोरगी पळून गेली पंजाब्या बरोबर, पण भावाच्या 4 पोरी उजवायच्या आहेत ना, त्यातल्या दोघी जरी पळून गेला तरी स्वस्तात पडत. मुली धोरणी आहे तो. धोरणी लब्बाड आहे लब्बाड. पण मी असते ना इथं खमकी बसलेली, मी माझ्या पेंगेसना सांगूनच ठेवलंय, बाबांनो पळून जायचंय ना खुशाल पळून जा, पण एकटे जा. खबरदार त्या नेण्यांच्या पोरींबरोबर पळून गेलात तर. हा. अरे रे बिचारा अंत्या. का नाही म्हणजे त्याने आता सांभाळून राहायला पाहिजे नाही. पाहुणे हो झाली का अंघोळ? हो कपडे पिळे? हो पिळे. दांडीवर वाळत टाकले? हो. कानात साबण नाही ना राहिलेला? काय अक्का? कसा काय बाबा इथं राहणार तू आता सांग मला. अरे अख्खी रात्र इथे मी झोपून काढली. मला नाही वाटत तू इथं फार काळ टिकशील म्हणून. त्याच्यापेक्षा आमचं बरं आहे, एकाच खोलीत 10 जण राहतो आम्ही, पण एवढं उष्ण तापमान कधीच नसतं. चल मी निघतो, उशीर होतो. थांब थांब रे. मी तर काय पाहुणे, कसं काय? हा सगळं ठीक आहे. तुम्ही ते वरांड्यात झोपता वाटतं. हो मुंबईचा उकाडा किती, आम्ही गावाकडली माणसं ना, पण सहन होत नाही, झोपतो इथेच. तुम्ही काय अक्कांचे लांबचे नातेवाईक वगैरे? छे नाही हो. का? नाही बरं झालं. नाही बरं झालं का? नाही बरं झालं म्हणजे अक्कांना सोबत झाली ना, म्हणून म्हटलं बरं झालं. मग इथे किती दिवस मुक्काम? हा एखादं सिनेमाचं गाणं हिट होत नाही आणि जोपर्यंत मलबार हिलवर मी बंगला घेत नाही तोपर्यंत इथेच वरांड्यात. पण का हो? नाही सहजच हो. पण काल रात्री तुम्हाला तसला काही अनुभव? तसला म्हणजे कसला हो? तसला म्हणजे ह्या घरचा हो. इकडे म्हणे रात्रीचे भुजंग फिरतात, भुजंग पायावरून सुद्धा जातात म्हणे. भुजंग? यू मीन स्नेक? स्नेक नाग? नाग? हो हो. हो याचं काय आहे ना, याला एकदा गाठ झोप लागली की याच्या पायांना भुजंगच काय, पण अक्कीची अंक्या कोकण कन्या सुद्धा गेली ना तरी याला कळणार नाही. नाही हो, असं ऐकून आहे, लोक बोलतात. नाही काही कल्पना नाही. बरं निघू आम्ही आता. हो पण काही चाहूल वगैरे? कसली? भुजंगाची? ओ काय काका, आता भुजंगाची चाहूल लागल्यावर कोणी तर थांबणार आहे का? कराय पण लक्ष राहू द्या. हो. मग त्यापेक्षा मी काय म्हणतो, हा? इकडे फरशी बसून घ्या ना. फरशी फरशी फरशी? हो. आम्ही हो इथे? हो आम्ही इथे पाहुणे आहोत हो. त्यापेक्षा तुम्ही अक्का नका नाही विचारत. अक्का आओ, काय करता काय तुम्ही? मी गातो. काम काय करता? नाही मी गाण्याचंच काम करतो. कुठे गाता? लग्नात, मुंजीत, बारशात, एवढंच काय मैताला सुद्धा गातात हो. काळजी करू नका, तुमच्याही गातील, तेही फुकतात. सोमड्या मेला. पाहुणे परत केव्हा येणार? संध्याकाळी. वेळेवर या हो. हो. चल. कसं काय बाबा इथं राहणार सांगतो आता मला. भुजंग म्हणे भुजंग. अंत्या, हा भुजंग कुठे असतात माहिती आहे तुला? कुठे?
ज्या जमिनीत सोन्याचे हंडे पुरलेले असतात तिथं, असं मी पुराणात वाचलंय. लय झालं तुझं पुराण. चल. आणि ते या म्हातारीचे नातेवाईक कुठं असतात रे? बहुतेक कोणी नसावे. मग नेण्यांची शंका बरोबर आहे. काय काय? कदाचित या जमीत हायला अंत्या, कदाचित तू आता सोन्याच्या अंड्यावर उभा आहे. ए! ए, घाबरू नकोस. कदाचित मातीची ढेकळं सुद्धा असतील नुसती. बाब्या हे खूप भयंकर होत चाललंय. एक काम कर, तू 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 लवकर नवीन जागा शोध बाबा मला. अक्कांना काही मुलं बाळ नाहीये. मग एवढ्या मोठ्या घरात ते एकट्याच राहतात? हो अर्थातच. बाब्या तुझं काय इथे बिराट ठटायचं बेत आहे की काय? आणि त्या आयडिया तशी काय वाईट नाही आहे. काय रे, आज एवढी भयान शांतता? दोन्ही पार्ट्या भांडून दबलेल्या दिसत आहेत. मला वाटतं बाब्या पूर्वीच्या जन्मी अक्का आणि नेने बहुतेक साप आणि मुंगूस असलं पाहिजे. अरे एक दिवस भांडल्याशिवाय जात नाही त्यांचा. भांडायला का होईना? अरे गेले 2 महिने बघतो ना मी. अरे नेने मनातल्या मनात काही कुजबुजले ना तर अक्कांना बरोबर ऐकू येतं. आणि अक्का देवघरात काय करताय ते नेनेना 4 भिंती आड बरोबर लख्ख दिसतं. अक्कांना ना एक दाट संशय आहे, हे नेने आपल्या पेईंग गेस्टला कटवण्यासाठी काहीतरी ठाण मांडून बसलेले आहेत. फक्त भांडत असतात, सारखे भांडत असतात. अरे भांडायला का होईना, एकमेकांची नावं लक्षात ठेवली आहेत ना. हो. तुला सांगतो अंत्या, या मुंबई शेजारच्या घरी कोण राहतं त्याचा सुद्धा पत्ता नसतो बघ. काय पाहुणे, कसं काय चाललंय तुमचं गाणं बजावणं? गाणं बजावणं नाही हो, गाणं. हो तेच हो. नाही चाललंय. एवढ्यात काही मलबार हिलवर जाईन असं काय आता वाटत नाही हो. तुम्ही पण गाठात वाटतं. छे, मी चांगला सभ्य माणूस आहे. लग्न झालंय? हो, लग्न झालंय, पण संसार सुरू व्हायचा आहे. बायको तिकडे गावाला आणि आम्ही इकडे नोकरी निमित्त. आणि पोरं बाळ ठेवायची कुठं? 2 खोल्या घेऊ आणि लावू दिवे वंशाचे. नुसत्या फांद्या वाढून काय करायचंय? बरोबर. तुमचं आपलं बरं आहे, वडिलोपार्जित घर. हो, पण आता जरा फार मोडकळीस आलंय ना. मग काका मी काय म्हणतो, हा, फरशा बसून घ्या ना, फरशा. फरशा. चल येतो मी. बरं का बाब्या, गेले काही वर्ष म्हणे या नेन्यांना सोंड होती, सोंड. जिकडे तिकडे खुपसून शेवटी तिचं नाक झालं. अरे सांगितलं ना, नाक खुपसायला का होईना. डोकावून बघतात ना एकमेकांच्या घरात, बस झालं त्याच्या आयला. मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर म्हणजे श्रीमंतीचा कळस आहे, कळस. तुला सांगतो अंत्या, वयाची 70 उलटली तरी 72, पण मुंबईत 2 खोल्या घेणारच. अरे उद्या पोरं तरी म्हणतील बाप कर्तृत्ववान होता, 2 खोल्या घेतल्या, संडास बाथरूम सकट. बाबा घे, खरंच घे, निदान आमची तरी सोय होईल. एका अटीवर घरात घेईन, हे गाणं बिणं सोडायचं आणि मुकाट्याने नोकरी धरायची. सॉरी बॉस, आम्हाला हे आमचं गोदूबाला सदनच बरं. भाब्या, आज 2 संगीतकारांना भेटून आलो रे. आजचे 2 धरून एकूण 60 नकार. हो, उद्या सांगतो, परवा सांगतो, म्हणजे एकूण नकारच ना. काय होणार आहे माझं काही कळत नाही रे. एक्सक्यूज मी, हा, थोडं बोलायचं होतं आमच्याशी. घरातलं कुणीही चालेल. बरं मी अक्कांना बोलावतो. अक्का, अक्का, अक्का. काय? ह्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. नमस्कार, मी प्रसाद कीर्तने, निराधार महिला आश्रमाचा कार्यकर्ता आहे. मग आमचा आश्रम महिलासाठी काम करतं. म्हणजे निराधार महिलांना आधार देणं, एखादा उद्योगधंदा काढून देणं, अशी कामं करतो.
त्यासाठी संस्थेकडून मदत गोळा करतोय. नाही म्हणजे सरकारकडून मदत मिळते, पण संस्थेची स्वतःची काही रक्कम जमा व्हावी त्यासाठी हे पावती पुस्तक. चांगल्या घरचे दिसता, शिक्षण वगैरे काही? एमटेक झालोय. मग हे उपद्व्याप कशासाठी? उपद्व्याप नाही, आता शिक्षणाचं अर्धवट सुटलं, बापानं घरातून हाकलून लावलं, तर मग सेवा करायला काही हरकत नाही हो. पण चांगलं शिक्षण आहे. चांगलं शिक्षण आहे कदाचित म्हणूनच यात पडलो. असं असेल बुवा. हल्ली फॅशन बदलली वाटतं. आमच्या वेळेला कसं शिक्षणात डोकं नाही चाललं, घरी कुणी गिळायला देईनच झालं की मग जायची पोरं गांधी बाबाच्या चळवळी. पण हो, मिनिस्ट्री मिळवून चांगले काम मिळवायची हो. बर, 2 वेळची काय सोय? तेवढ्या पुरतं संस्थेतनं मिळतं. दोन्ही वेळचं हो संस्थेत ना? हो. मग बरं आहे की आम्हालाही घेऊन चला तुमच्या बरोबर. अहो, उलट तुमच्यासारख्यानेच आम्हाला आधार द्यायचा, त्यातनं निराधार महिलांना आसरा उभा करता येईल. कितीची पावती? 5 पासून पुढे कितीही. फाडा पाहुणे, 5ची पावती फाडा. मी टाका, यांचं नाव टाका. आमच्यापैकी जायत होते आणि ह्यांच्या नावाची पण एक फाडा. मोठे ऑफिसर आहेत ते. ऑफिसर नाही काय म्हणायचे आता? नाही. टाका हो, फाडा, त्यांच्या नावानं फाडा. एक काम करा, आमची दोघांची मिळून एकच पावती बनवा. खरं तर आम्हीच आता निराधार आहोत. नाही म्हणजे मला आता काम नाही आणि याला घर नाही. बरं, नाव काय टाकू? बाबू धडफळे. मी खात्रीनं सांगतो, पैन पै योग्य तिथेच खर्च होईल. थँक्यू. पलीकडे कोण राहतं? नेने राहतात. नेने रिटायर आहेत, त्यांच्याकडे भरपूर मागा. एकट्याला असं कितीस लागतंय? एकुलती एक बहीण, ते सुद्धा सदा अंथरुणावर आणि डोक्यानं जरा कमी. मग काय बँकेचीच धर होणार आहे. मी बोलावू का? हो. पण 50च्या खाली पावती फाडलेली मला चालणार नाही. हा, बरं. आता मजाच बघा. बोलावतेच त्याला, पावती फाडायलाच लावते बघा. लिहून ठेवा. नेने, 5 रुपये कमिशन आमचं. अहो नेने, आता यायचे नाहीत बाहेर. गणपतीत वर्गणी देताना सुद्धा नेने घरात आणि प्रसाद देताना सगळ्यांच्या पुढे. थांबा, पण पावती मात्र फाडावं त्यांच्या नावाची. बोलवतेच त्यांना. नेने, चला आपण सगळ्यांनी मिळूनच बोलूया त्यांना. नेने, ओ नेने, नेने, ओ नेने. कोण? बाई, अय्या गोदू अक्का, अगो बाई, ही केव्हा आली? कशा आहात? तब्येत वगैरे? आमचं काय बाई, हत्ती गेला, शेपूट तेवढा राहिलंय वळवळत मागे. पण काय गो, तुझ्या काकांची तब्येत बरी नाही की काय? नाही का? नाही, तुला अशी लगोलग बोलावून घेतली म्हणून म्हणते. इश, मी चाले. तू चालीस? बरं केलीस ग, अगदी वेळेवर आलीस ग. आता काय मुक्काम असेलच? हो, बाबा म्हणाले भरपूर दिवस राहा आणि काकांनी पण ताकीद दिली आहे, आल्या आल्या पळू नकोस म्हणून. आल्या आल्या नको? मग कधी पळून जायचं मुहूर्त काढणार आहे तुझे काका? मी तरी 1.5-2 महिने पळायचे नाही. बरं, तुम्ही हाक कशाला मारली होती? ते काका आहेत का घरात? नाही, बाहेर गेलेत, काही काम होतं. नाही, काही नाही. बरं, मी जाते, गॅसवर भाजी आहे. मग येईनच.
येशील नाही तर काय गो, आता माझ्या डोक्याला ताप. बरं येतो मी. ओ ओ इकडे या जरा, इकडे या. बोलून बोलून थकले रे बाबा. बसा, बसा. बसते हो जरा, बसते. इकडे या असे. काय हो, या निराधार महिला म्हणजे कोण? ज्यांना घर नाही, आपलं कोणी नाही त्या. आई बापांना जड झालेल्या पोरी येतात का हो तुमच्या योजनेत? हो येतात, येतात. हो. मग असं करा, शेजारी जाच. एक कशाला 4 निराधार महिला भेटतील. 4 अहो वय काय त्यांचं? वय लग्नाचं. बिचारा नेने दुआ दिलो. नेने. काका त्यांचा, बाप तिकडं असतो कर्जतला. हो मग ते निराधार कशा? तीच तर खरी गोम आहे. आता मला सांगा, आताच कशाला पाठवली बापानं तिला इथं? काय अक्का, सुट्टीसाठी म्हणून आली असेल बिचारी. बिचारी पाहुणे, तिला येऊन 1 तासभर झाला नाही, तो लगेच ती बिचारी. गाण्या बिण्यात काही राम नाही पाहुणे. वय आहे तोवर जरा तो हुंडा पदरात पाडून घ्या, नाहीतर निराधार पुरुष केंद्रात भरती व्हावं लागेल. खराय अक्का तुमचं, अगदी यांना खराय. पटलं बघा, यांना पटलं. नोकरी आणि चोकरी दोन्ही करून बघितलं. यांना शिकवा जरा. बिचारी म्हणे, बिचारी. सॉरी मिस्टर. प्रसाद. हा, प्रसाद कीर्तने. तर अक्काने तुम्हाला फार निराधार करून सोडलं असेल ना? नाही हो, सवय आहे मला त्याची. तुम्हाला एक विचारू? हो. नाही म्हणजे तुम्ही एवढे एमटॅग वगैरे झालात, मग असे दारोदारी फिरून पैसे मागायला काहीतरीच वाटत असेल नाही? हव्या, काहीतरी त्यात वाटायचं काय आहे त्यात? अरे मी सुद्धा दारोदारी जाऊन काम मागतो म्हणजे भीकच मागतो ना रे. यस, भीकच आहे ती. खरं आहे, तसं पाहायला गेलं तर ती भीकच. पण मी ती स्वतःसाठी नाही मागत आणि देणारा माझ्यासाठी नाही देत, स्वतःसाठीच देतो. असो, भेटू पुन्हा. ओ थांबा हो, तुमची स्मरणशक्ती कशी आहे हो? चांगली आहे. नाही म्हणजे लिहिलेलं पत्र वेळच्या वेळेत पोस्टात टाकायला ज्याला जमतं त्याची स्मरणशक्ती उत्तम, असं मला वाटतं. अच्छा अच्छा, म्हणजे मी लिहिलेलं पत्र वेळेवर टाकतो. हां, मग माझं एक काम कराल? हो हे जरा पत्र पोस्टात टाकाल? नक्की. काय रे, कसलं पत्र? काय नाही रे, तुझ्या बहिणीचं पत्र आलं होतं. काही विशेष? विशेष काही नाही रे, आम्ही दोघांनी ना शिक्केच करून ठेवले आहेत. ते मारतो इंग्लंडवर आणि देतो पाठवून. कसले शिक्के? म्हणजे बघा, तिचा शिक्का, गडे मुंबईला कधी नेताय? मग माझा शिक्का, लवकरच जागा घेतोय. मग काय, जीवाचीच मुंबई. म्हणजे कसं, तोच मजकूर लिहायला कंटाळायला नको. मारला शिक्का की झालं काम. बाब्या तू हसू कसा शकतोस रे? अरे मला घरी पत्र लिहायचं म्हणजे पोटात गोळा येतो माझ्या. आणि घरी पत्र लिहून सांगणार काय? 60 नकार. अंत्या मला बायको अगदी तोला मुलाची बघ. एकांत, निवांतपणा, ह्या असल्या गोष्टी आमच्यासाठी नसतातच. ती फक्त पैसेवाल्यांची मक्तेदारी असते, हे ती पूर्ण ओळखून आहे. आमचा प्रणय सुद्धा अगदी 6 माही परीक्षेसारखा असतो. 6 महिन्यातून एकदा, तोही गावी सुट्टीवर गेल्यानंतर. आणि तोही आमचा बॉस ठरवणार. अहो मग बदलीचे प्रयत्न का नाही करत? प्रयत्न म्हणजे काय हो, अर्ज दिलाय, आता त्यातच समाधान मानायचं. आमचं ना सामान्य माणसांचं असंच असतं, सगळी उत्तरं माहिती असतात, पण हा आकडेमोडीचा छंद काही सुटत नाही. आणि उद्या काय होणार आहे की नाही या विचारानं आजच कशाला डोकं धरून बसायचं? खरं आहे, उद्या काय होणार म्हणून डोकं धरून बसण्यापेक्षा त्या काळजीनं आजचा दिवस, आजचा आनंद आपल्या हातून सुटत चाललाय हे आपण विसरतो. अहो उद्या काय,
उद्या तर येतच असतो हो, पण आजचा गेलेला दिवस परत येत नाही. तो एकदा गेला की गेलाच. भाव्या, माझा आजचा दिवस उद्यासाठीच, पण रात्री पाठ टेकताना जाणवतो तो माझा विरघळणारा, आज मावणारा दिवस. बाबा, आधी मी खूप मोठ्या अभिमानानं सांगायचो की मी भटकतोय, शोधतोय, पण आज मला जाणीव होते बाब्या, मी भटकत नाहीये, मी लटकतोय. मला वाटतं लटकणं ही सुद्धा एक अवस्थाच आहे, नाही का? इतके उंबरटे झिजवतोय, इतक्या जणांच्या दारी जाऊन येतोय की सगळ्यांना सांगतोय की बाबांनो, माझं एखादं गाणं आहे का, माझं एखादं कडवं आहे का. पण प्रत्येकाचं उत्तर ठरलेलं असतं. आज या, उद्या या, एवढा जानेवारी जाऊ दे, फेब्रुवारी संपू दे, सर्वत्र अपयश. अहो, पण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, नाही का? मान्य आहे ना, अपयश ही यशाची पहिलीच पायरी असते. पण आपण यश नावाच्या दुसऱ्या पायरीवर कधी जायचंच नाही का? अपयश आणि यश या दोन्ही पायऱ्याच्या मध्ये आपण फक्त मरून जायचं. अहो, पण यातच खरी गंमत नाही आहे का? गंमत पावत्या फाडताना तुम्हाला लाईनीत 60 नकार भेटतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला खरी गंमत. खरं आहे, 60 नकारानंतर फाडलेली पावतेची गंमत काही औरच असते. दिवसभराच्या 60 नकारानंतर कधीतरी संध्याकाळी 61वा इसम एक पावती फाडतो ना, मग ती एकमेव पावती सुद्धा उद्याचे 60 नकार पचवायची उमेद देते. बरं आहे, पहिल्या भेटीतच फार मन मोकळेपणानं बोललो, बरं वाटलं. भेटू परत. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंत्या, तुम्ही लोकांना फार वेगळे आहात रे. मी अजून 5-10 वर्षांनी एखादी खोली घेईन, बायकोला आणे, 4-5 पोरं होतील, सगळं असेल माझ्याकडे. माणसाला जगायला जे जे लागतं ना, अगदी सेल्फ कंटेंट, टॉयलेट, बाथरूम सकट सगळं. पण हा जो किडा वळवळतोय ना तुमच्यासारख्यांच्या डोक्यात, तो साला मागून नाही मिळत. अरे तो साला जन्माला येतानाच घेऊन यावा लागतो, तो साला मागून नाही मिळत. गो हेड यार, गो हेड. वेळच्या वेळेत पोस्टात टाकायला ज्याला जमतं त्याची स्मरणशक्ती उत्तम, असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे मी लिहिलेले पत्र वेळेवर टाकतो. हां, मग माझं एक काम कराल, हो, हे जरा पत्र पोस्टात टाकाल? नक्की. काय रे, कसलं पत्र? काय नाही रे, तुझ्या बहिणीचं पत्र आलं होतं. काही विशेष? विशेष काय नाही रे, आम्ही दोघांनी ना शिक्केच करून ठेवले आहेत. ते मारतो इंग्लंडवर आणि देतो पाठवून. कसले शिक्के? म्हणजे बघा, तिचा शिक्का, गडे मुंबईला कधी नेताय, मग माझा शिक्का, लवकरच जागा घेतोय, मग काय जीवाचीच मुंबई. म्हणजे कसं, तोच मजकूर लिहायला कंटाळायला नको, मारला शिक्का की झालं काम. बाब्या, तू हसू कसा शकतोस रे? अरे, मला घरी पत्र लिहायचं म्हणजे पोटात गोळा येतो माझ्या. आणि घरी पत्र लिहून सांगणार काय? 60 नकार? अंत्या मला बायको अगदी तोला मुलाची बघ. एकांत, निवांतपणा, ह्या असल्या गोष्टी आमच्यासाठी नसतातच. ती फक्त पैसेवाल्यांची मक्तेदारी असते, हे ती पूर्ण ओळखून आहे. आमचा प्रणय सुद्धा अगदी 6माही परीक्षेसारखा असतो. 6 महिन्यातून एकदा, तोही गावी सुट्टीवर गेल्यानंतर, आणि तोही आमचा बॉस ठरवणार. अहो, मग बदलीचे प्रयत्न का नाही करत? प्रयत्न म्हणजे काय हो, अर्ज दिलाय, आता त्यातच समाधान मानायचं. आमचं ना सामान्य माणसांचं असंच असतं, सगळी उत्तरं माहिती असतात, पण हा आकडेमोडीचा छंद काही सुटत नाही. आणि उद्या काय होणार आहे की नाही या विचारांना आजच कशाला डोकं धरून बसायचं? खरं आहे, उद्या काय होणार,
म्हणून डोकं धरून बसण्यापेक्षा त्या काळजीनं आजचा दिवस, आजचा आनंद आपल्या हातून सुटत चाललाय हे आपण विसरतो. अहो उद्या काय, उद्या तर येतच असतो हो, पण आजचा गेलेला दिवस परत येत नाही. तो एकदा गेला की गेलाच. भाव्या, माझा आजचा दिवस उद्यासाठीच, पण रात्री पाठ टेकताना जाणवतो तो माझा विरघळणारा, आज मावणारा दिवस. बाबा, आधी मी खूप मोठ्या अभिमानानं सांगायचो की मी भटकतोय, शोधतोय, पण आज मला जाणीव होते बाब्या, मी भटकत नाहीये, मी लटकतोय. मला वाटतं लटकणं ही सुद्धा एक अवस्थाच आहे, नाही का? इतके उंबरटे झिजवतोय, इतक्या जणांच्या दारी जाऊन येतोय की सगळ्यांना सांगतोय की बाबांनो, माझं एखादं गाणं आहे का, माझं एखादं कडवं आहे का? पण प्रत्येकाचं उत्तर ठरलेलं असतं. आज या, उद्या या, एवढा जानेवारी जाऊ दे, फेब्रुवारी संपू दे, सर्वत्र सर्वत्र अपयश. अहो पण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, नाही का? मान्य आहे, मान्य आहे ना, अपयश ही यशाची पहिलीच पायरी असते. पण आपण यश नावाच्या दुसऱ्या पायरीवर कधी जायचंच नाही का? अपयश आणि यश या दोन्ही पायऱ्याच्या मध्ये आपण फक्त मरून जायचं. अहो पण यातच खरी गंमत नाही आहे का? गंमत, पावत्या फाडताना तुम्हाला लाईनीत 60 नकार भेटतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला खरी गंमत. खरं आहे, 60 नकारानंतर फाडलेली पावतेची गंमत काही औरच असते. दिवसभराच्या 60 नकारानंतर कधीतरी संध्याकाळी 61वा इसम एक पावती फाडतो ना, मग ती एकमेव पावती सुद्धा उद्याचे 60 नकार पचवायची उमेद देते. बरं आहे, पहिल्या भेटीतच फार मन मोकळेपणानं बोललो, बरं वाटलं. भेटू परत. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंत्या, तुम्ही लोकांना फार वेगळे आहात रे. मी अजून 5-10 वर्षांनी एखादी खोली घेईन, बायकोला आणे, 4-5 पोरं होतील, सगळं असेल माझ्याकडे. माणसाला जगायला जे जे लागतं ना, अगदी सेल्फ कंटेंट, टॉयलेट, बाथरूम सकट सगळं. पण हा जो किडा वळवळतोय ना तुमच्यासारख्यांच्या डोक्यात, तो साला मागून नाही मिळत. अरे तो साला जन्माला येतानाच घेऊन यावा लागतो, तो साला मागून नाही मिळत. गो हेड यार, गो हेड. ही गर्दी, ही बिल्डिंग, ही लोकल गाडी, इथे मिळेना एक खोली, भुलो बंगला गाडी. नगरी मोहाची माझं ऐकना, अशी मुंबई, ही मुंबई सख्या साजणा. सख्या साजणा. अरे बाबा ये, बस बस. अरे काय चाललंय काय तुझं हे? अरे काय नाही, कलेची सेवा, दुसरं काय. अरे ते कोपऱ्यावरचं हॉटेल उघडाय का जरा बघ रे. का रे, अक्काने सकाळी चहा नाही दिला वाटतं तुला? तसं नाही रे, मला एक अर्जंट कॉल करायचा होता आणि तो बाजूचा फोन बूथ आहे ना, तो बंद आहे. पुन्हा बिघडला? अरे आज अर्धा सारखा झाला. इतके दिवस फक्त कुणाचं ऐकू पण येत नव्हतं, आज फक्त हॅलो एवढं तरी ऐकायला येतंय. तू जाऊन बघ ना. बघतो. हा थांब. ए नाही रे, नाही उघडला. जाऊ दे मरुदे, ये. चल खेळूया दोघे आपण झिम्मा फुगडी, खेळताना होऊ दे हृदय उघडी, जीवाची करूया मुंबई सजना, चल ना. अरे काय चाललंय काय तुझं हे? अरे मागल्या आठवड्यात आपण त्या गुप्ताजीकडे गेलो नव्हतो का? तो रे असिस्टंट डायरेक्टर, तो स्वतः आता म्युझिक डायरेक्टर झालाय. बरं मग? त्याने आता आपल्या एका गाण्याचं ना, सिनेमाचं गाणं तयार करून ये बोललाय. तुला? हो. अरे वा, काँग्रेस. अरे कसला बोडक्याचा काँग्रेस? अरे काय गाणं आहे, लोकल गाडी, माडी. अरे असली गाडी म्हणूनच लोकांनी माड्या बांधल्या आहेत. म्हण तू म्हण. हॅलो अय्या, कोण बाबा? भेळ खा. हो हो हो, अगदी मजेत आहे. काका ना, हो बाहेर गेलेत फिरायला. नाही मीच पिटाळलं त्यांना. हो हो आत्या.
नाही नाही, त्या आता झोपूनच असतात. हो हो हो, मी सांगेन. अच्छा, हां हां हां, बरं ठेवते. हां. एक्सक्यूज मी, इफ यू डोंट माइंड, मी एक कॉल करू शकतो का? नाही म्हणजे बाजूचा फोन बूथ बंद आहे, मला जरा अर्जंट कॉल करायचा होता. इश्श, त्यात माइंड कसलं, घ्या ना. नंबर सांगता? 400-025. हेलो हेलो, गुप्ता जी है जी? मैं अनंता. हाँ जी, मैंने परसों उनको गाना सुनाया था. हाँ जी, हाँ जी, मेरे पास फ़ोन नंबर नहीं है जी, मेरे पास कोई कांटेक्ट नंबर भी नहीं है जी. मैं एक घंटे बाद फ़ोन करता हूँ ना. ठीक है. अच्छा, ठीक है. अय्या, तुम्ही गायक आहात ना? नाही, सध्या तरी व्हायच्याच प्रयत्नात आहे. हां, म्हणजे तुम्ही सिनेमात गाणं गाणार? बघू आता चान्स भेटला तर. म्हणजे तुम्ही काय करता? मी BAच्या फायनलला आहे. अभ्यासाला निवांतपणा मिळावा म्हणून इथे आले. निवांतपणा हो. इथे? बरं, मी तुमची ओळख करून देतो. बाब्या, हा बाब्या, ही धडफळे. नाही सॉरी, हा बाबू धडफळे अख्खा तिथे आहे, आणि ही रेवती. ओळखतो. ते कसं काय? अरे गेला 1 महिनाभर आम्ही एकमेकांना बघतो जाऊ ना. या प्रत्यक्षात ओळख सेलिब्रेट करूया. भेळ. अय्या, भेळ. उद्या मुंबई स्वतंत्र राष्ट्र झालं तर भेळ हा राष्ट्रीय पदार्थ होईल. सॉरी, हे तुमच्यासारख्या पांढरपेशी लोकांचं. आमच्यासारख्या हौशी कलाकारांनी, उपाशी कलाकारांना जगवतो तो फक्त मुंबईचा वडापाव. चला, मुंबई स्वतंत्र राष्ट्र होण्याआधीच त्याचे तुकडे करायला इश्यू मिळाला. वडा विरुद्ध भेळ. नो प्रॉब्लेम. मी वडे करणार. कांदा चालेल? कांदा आणू? चालतेस काय? जा, पळत जा. आता चालेल, आले. बरं झालं अक्का देवळात गेल्यात. रेवती बरोबर आपण बोलतो हे तिने बघितलं असतं ना, तर शेवटी हा कांदा आपल्या नाकाला लावायची वेळ आली असती. अरे घाबरू नकोस रे. पण अंत्या, मना मिळावं आहे. बाब्या, तुझं काहीतरी सांग. कांदा. वा. अंत्या, यालाच म्हणतात परब्रह्म. नाहीतर आमच्या खानावळीत मिळतं ते उदर भरण. मग लग्न करून टाका. परत. अय्या, म्हणजे झालंय? याचं झालं, माझं नाही. हा, तसं नाही, माझं झालं, याचं नाही. हा, घाबरू नका तुम्ही. मग कुठे असतात त्या? त्या असतात गावाकडे. अच्छा, मग त्यांना आणा ना इथे. हो, येत्या 50 वर्षात आणूच. 50? हो, मुंबईत मला खोल्या गेल्या 50 वर्ष ते लागतीलच ना. मग आमचा सौचा गृहप्रवेश वयाच्या 75व्या वर्षी. पण 75 सुद्धा मी थाटात गृहप्रवेश करू. अच्छा. ती येईल. नाकात नथ, डोळ्यात काजळ, डोक्यावर पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, केसात गजरा. हो, आणि हातामध्ये महाबळेश्वरची काठी. पण त्यावेळी सुद्धा आमची मनं तरुण असतील बरं का. पण तुमचा काय प्लॅन वयाच्या 75व्या वर्षी? 75? इतक्या लांबचा मी तरी विचार करत नाही. पण माझा उद्याचा निर्णय फिक्स झालाय. उद्या मी वडे करणार. अरे वा. आणि हो, तुम्ही दोघे यायचंय बरं खायला. बरं, निघते मी. आणि हो, भेळ चांगली होती. थँक्यू. चलले, मी निघतो. तू बस निवांत गात. अय्या, तुम्ही आता गाणं म्हणणार आहात? ऍक्च्युली मी आता काय गातोय ना, ते गाणं आहे का निबंध तेच मला कळत नाही. बघा, ही गर्दी, ही बिल्डिंग, ही लोकल गाडी, इथे मिळेना एक खोली, भुलो बंगला माडी. नगरी मोहाची माझं ऐकना, ही मुंबई अशी मुंबई सख्या साजना. अय्या, छान आहे की. ग्रेट, एकदम रिअलिस्टिक. आता तुम्ही सिनेमात गाणार. छान. माझ्या तोंडाकडे बघून वाटतंय का मी हे असलं गाणं काही गाणार म्हणून? म्हणजे तू नाही म्हणणार? अरे मूर्खा, 6 महिन्याच्या भटकंतीनंतर तुला ही एक संधी मिळते आहे.
तर तुला केव्हा हे गाणं आवडलं नाही म्हणून तू नाही म्हणणार. अरे काय गाणं आहे का बाब्या? अरे शब्द कुठे, ताल कुठे, चाल कुठे? अरे शब्दाशी आणि सुराशी तुला काय करायचं आहे? गाणं मलाच गायचं आहे. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. बाब्या, सूर ताल याच्यावर मी लक्ष देऊ नको? बाब्या, माझे गायन मास्तर मला सांगायचे की गायकानं नुसतं गाणं गायचं नसतं, तर गाणं व्हायचं असतं. बरं, पैसे किती देतो म्हणाला? त्यांनी विचारलं नाही आणि मी काय सांगितलं नाही. मुकाट्याने फोन कर आणि सांग गातोय म्हणून. शक्य नाही रे, असल्या गाण्यांना फार दिवस नसतात. हय्या, अहो सिनेमातला चान्स मुळीच सोडू नका आता तुम्ही. मी सांगते खूप मोठमोठ्या नटनट्यांना बघायला मिळेल. म्हणजे तसं नाही, मी डबा धुवून आणते. आलेच असू द्या. तू चांगला गातोयस मान्य आहे, पण जोपर्यंत तुझा आवाज लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तू तो स्वतः लोकांपर्यंत पोचायला हवास. त्यामुळे तुला येणाऱ्या प्रत्येक संधीवर झडप घालायला पाहिजे. बाब्या, झडप घालायची म्हणजे काय रे? पण शेवटी पाट्याच टाकायच्या ना. आणि जर पाट्याच टाकायच्या असत्या तर मी एखाद्या सरकारी कचेरीत किंवा बँकेत पाट्या टाकल्या नसत्या का? कलाकार म्हणून मी का पाट्या टाकू? कलाकार? अरे जोवर स्वतःचा चहा घेण्यापुरता 1 रुपया तुझ्याजवळ असतो ना, तोवरच लोक म्हणतील कलाकार. पण साध्या चहासाठी दुसऱ्याकडे हात पसराल ना, तेव्हा लोक कलाकाराचा हात म्हणून बघणार नाहीत. मागणाऱ्याचे हात हे सदैव भिकाऱ्याचेच असतात. एकदाच रे बाब्या, फक्त एकदाच माझा आवाज एखाद्या रत्नपारख्याच्या कानावर पडू दे, मग बघच मी काय करतो. डबा. हां, थँक्यू. अरे त्यात थँक्यू कसलं? आणि हो, तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना, तर या फोनवरून तुम्ही करू शकता. आणि कोणाला कॉन्टॅक्ट नंबर म्हणून द्यायचा असेल तर आमचा दिला तरी चालेल. खरंच? हो, खरंच. ग्रेट. चालेल, आलेच. फोन पुरतच ठेवा, बाकीच्याला नो रिप्लाय द्या, नाहीतर जागा जाईल हातची. तुझं आपलं काहीतरीच आहे बाब्या. बाळकृष्णा, बाळकृष्णा, देवा किती रे मेला उकाडा हा. या अक्का या. गरमीनं नुसतं दिव चाललाय हो, चाललाय. पाहुणे, तुम्ही अजून घरातच? नाही, जाऊन आलो मी. हो. हा देवा, डबा कुणाचा? हो, माझा. तुमचा वाटतं? हा, थोडीशी भेळ आणली होती आणि त्या म्हणाला तुम्हाला आवडत नाही म्हणून संपवून टाकली. व्यवस्थित दिसता, अगदी भेळ खाऊन डबा स्वच्छ धुवून ठेवलाय अगदी. हो, लहानपणाची सवय. यांनाही जरा शिकवत जा. नशीब माझं, जेवून झाल्यानंतर हात तरी धुतात. हा रुमाल तुमचा आहे का? डबा धुताना किचन मध्येच राहिला होता. अय्या, अक्का तुम्ही आलात? जरा लवकरच आले नाही ग? लवकर कुठे, काकाही यायची वेळ झाली आणि अंधारही पडेलच आता. बरं, मी येते. हा, ये काका गुंडाळून काय डबा रुमालात काय तर बाई लहानपणाच्या सवयी. बरं हो पाहुणे, बरोबर. नाही अक्का, आम्ही अगोदर नाहीच म्हणतो, पण ते काय झालं? काही सांगू नका मला, काही सांगू नका. धन्य आहे. तिला अजून काही सुचायच्यात, आपण जाऊया. चल. अक्का, ओ अक्का, आता कशाला आले? ओ पाहुणे, अक्का कुठे आहेत? आहेत, घरात आहेत. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर चालला? हो. अरे वा 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 वा. वावा काय त्यात? हा, वा वा काहीच नाही. अच्छा 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 अच्छा. हा. अच्छा. अच्छा अक्का, ओ अक्का. ने सांच्याला ओरडू नका बेडका सारखं. घ्या. अहो केसोही नको काही. हे वाचा. काय ते? गुजरातेत घरफोडीचे प्रमाण वाढले. हा, हा, हा. मग तुम्ही एवढे आनंदात का? पुढे वाचा. हळूहळू हे प्रकरण
मुंबईतही होण्याची शक्यता आहे. मग काय सोडतील की काय? हे गुजराती लोक उद्योगी हो. परमेश्वरा. अक्का आता मी तुमचं काही ऐकणार नाही. गेल्या 30 वर्ष शेजार आपलं. 30 वर्ष? 30 वर्ष नाही हो नेने, 28 वर्ष. 28 कसे? ओ झाली की ना हो 30 वर्ष पूर्ण. आओ तुमची बकुळा पंजाब्याचा हात धरून पळून गेली ते 1 वर्ष, आणि तुमच्या बहिणीला सासरच्यानी टाकलं ते 1 वर्ष. तुम्ही काशीला जाण्याचं निमित्त करून दडी मारून बसला होता ते ती 2 वर्ष गेली ना नेने, मग 28 वर्ष. ओ निमित्त कसलं, खरंच गेलो होतो मी. ह पण आपल्या वाण्यानं तुम्हाला कोल्हापूरला बघितलं होतं नेने. थांबा, त्याला बोलावूनच आणते, खरं खोटच करूया. ओ बसा बसा, आठवलं. आठवलं ना? हो. आठवलं ना? बरं झालं, चला. नाही म्हणजे गेलो होतो, गेला होता ना तुम्ही. पण अंबाबाईला. तर मी काय म्हणतो, आपण सावधगिरी बाळगायला काय हरकत आहे? पण दरोडे पडतायत तिकडे गुजरात मध्ये, आम्ही इकडे कशाला सावधगिरी बाळगायची ती? अहो नीट वाचा. हे प्रकरण मुंबईतही होण्याची शक्यता आहे. तात्पर्य सावधगिरी पुढे बोला. आता तुम्ही ह्या अशा एकट्या, तेव्हा घरफोड्यांच्या नजरात तुमच्याकडे वळत. नेने आता काय माझं वय राहिलंय का लोकांच्या नजरा वळायला? काय बोलताय? ओ तुमच्याकडे म्हणजे तुमच्या घराकडे हो. घराकडे. पण मुंबईच्या एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग असताना त्यांच्या नजरा माझ्या घराकडे कशा वळतील हो? चुकलात. जुनं ते सोनं, आणि जुनं घर तेव्हा घरफोड्यांचा त्रास वाचला. बराच विचार करायला दिसतोय नेने. पण मला सांगा हो, आता एवढ्या मोठ्या बिल्डिंग असताना ते आमच्या घरात येतीलच कशाला? नीट लक्ष देऊन बघणाऱ्याला ना लख दिसतो, लख. भारीच लक्ष दिसतंय हो तुमचं नेने. मग नवसानं सुद्धा असे लक्ष पुरवणारे शेजारी भेटायचे नाही तो. ठेव. बर, मग आता काय करावं मी? आता कसं काय आहे नाही ना ते सगळं बँकेत नेऊन टाका. बँकेत? पण समजा उद्या बँकच फोडली तर? एखादा पंजाबीच फोडायचा हो. नुसते तोंबडे मारत, तोंबडे. ओ फोडली तर नुकसान भरपाई मागू की. मग करायची काय यादी? यादी कसली? हेच आपलं थोडंफार सोनं नाणं इडूक मिडूक कुठे साठवलेलं वगैरे असं. अहो आता माझ्या म्हातारीकडे काय असणार हो? करा. कराच यादी आता. करा. एक मिनिट. करा. तर 2 खोल्याचं घर. तेही टाकताय बँकेत? घर म्हणालो का? नाही म्हणजे सर मोत्यांचं सर. झालंच तर मोत्यांच्या कुड्या, सोन्याच्या पाटल्या, चपला हार, अंगठ्या किती? 4 अंगठ्या. मग तोडे, वाक्या, झालीस तर नथ, सगळं सोन्याचं. सगळं सोन्याचं? हे सगळं कुठे आहे? थोडं जमिनीत, थोडं घरात. जमिनीत पुरून ठेवलंय? कुठे? देवघरात? कर्म माझं. पुरून ठेवायची बुद्धी दिली असती देवानं तर आणखीन काय पाहिजे होतं? मी म्हटलं पुरून ठेवा मामनजी ना, तर नाही, सगळं गहाण टाकलं. गहाण? थोडं जमीन घेण्यासाठी, थोडं घर बांधायला. म्हणजे आता काहीच उरलं नाही? नाही कसं
घर आहे, जमीन आहे. तुम्ही घर फोडायला सांगाच, म्हणावं बाबानू घर बीर फोडू नका, जमिनी सकटच उचलून न्या घर. म्हणजे काय, घर फोडायचा त्रास नाही हो. म्हणजे आता रोकड दागिने वगैरे काहीच नाही? ओ तुम्ही कशाला तोंड पाडताय घर फोडे असल्यासारखे? उद्या ते घरफोडे काय म्हणतील? काय म्हणतील, काय म्हणतील? केस करणार आहेत की काय माझ्यावर? हा छी, अहो, तसं काय नाही हो. हं. मग तुमचं लग्न थाटात झालं हो असेल तर तेव्हा स्त्रीधन वगैरे काही? स्त्रीधन नुसती चमचमत होते मी नेने, चमचमत होते सोन्यानं. तुमच्या बकुळ्यासारखं नाही काही. 2च सोन्याचे मणी गळ्यात, बाकी सगळं पिवळ्या पाण्यात बुचकाळलेलं. सासूबाई तर सगळ्यांच्या देखत म्हणत होत्या, का? पाटल्याच घाल, नथच घाल, हेच घाल, तेच घाल. तर तुमचा हक्कच असतो तो. बरं ते किती आहे? किती? ओ वजनानं कुबड यावं अशी वाकले होते मी नेने. हो मग कुठं आहे म्हणताय? हो. आहे सगळं जिथल्या तिथं आहे हो. म्हणजे लग्न आटोपलं तसं सासूबाईनी मोजून सगळं उतरवून घेतलं. नंदानी लाटलं, आपली घरं भरून घेतली. आता माझा स्वभाव गेली 30 वर्ष नाही, आपली 28 वर्ष बघताय तुम्ही मला. हो. कधी म्हणून माझी मान अशी वर झालेली पाहिली आहे तुम्ही? छे छे, मग कधी म्हणून कुणाला उलटून बोललेलं ऐकलंय का तुम्ही? अजिबात नाही. मी बाई साधी हो, ना कुणाच्या आद्यात ना मध्यात. हो पण आता काहीच उरलेलं नाही. नाही कस, स्त्रीधन बळकावलं, मामांजीनी मोडून वडिलोपार्जित सगळं घरात घातलं. पण माहेरची माया तर माझीच आहे, ती का कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. जपून ठेवलीये. मरताना माझे वडील सुद्धा म्हणाले हो, काय? गोदू आता ही सगळी संपत्ती तुझीच हो, सांभाळून ठेव, आयुष्यभर उपयोगास येईल. किती किती आहे? हा किती आहे? वडिलोपार्जित म्हणजे 100 नंबर असणार. सांभाळायला नेने, सांभाळायला नेने. काळजीच नको. हा अहो मी आहे ना समर्थ. आले हो, आले घेऊन आले हो परमेश्वरा. सांभाळा हो, सांभाळा. आले हो, आले घेऊन आले. रेवती हा थांब, आता इतके माडीच बांधतो की नाही ते बघ. 100 नंबरी सोनं. शपथ वहा नेने आधी, शपथ वहा, जीवा पाड जपेन. हो हो बघू बघू. घ्या 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 घ्या. हे काय? कृष्ण चरित्र, वामन सुत रचित. माझ्या वडिलांचं नाव मोठे कीर्तनकार त्यावेळेचे, त्यांनीच लिहिली आहेत. पण संपत्ती कृष्ण भक्तीची आस हीच आमची संपत्ती नेने. तुम्हाला तुमचा भक्तिभाव पाहून दिली हो, बाकी पाप्याला त्याचं दर्शन सुद्धा घडणं दूर. जीव कसा अगदी जडलाय हो. पण मी पडले ही अशी म्हातारी, आज आहे उद्या नाही. तेवढंच पुण्य सत्पात्री दान केल्याचं. बाळकृष्ण 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 बाळकृष्ण. सत्पत्री दान या पिवळ्या चितोऱ्यांचं. सांभाळा हो, सांभाळा. श्री कृष्ण हरी कृष्ण, श्री कृष्ण राधे कृष्ण.